मित्रांनो, कोर्ट कचेरी, वाद आणि वकिलांची फी हे शब्द ऐकले की सामान्य माणसाच्या अंगावर काटा येतो. अनेकदा जमिनीचे छोटे मोठे वाद असतात, फेरफार नोंदीचे विषय असतात, पण वकिलांची फी परवडत नाही म्हणून अनेक जण न्यायापासून वंचित राहतात. अशावेळी प्रत्येकाच्या मनात एक विचार नक्कीच येतो की मी माझी केस स्वतः कोर्टात लढू शकतो का आणि कायदा मला याची परवानगी देतो का. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर आणि सखोल चर्चा करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. मित्रांनो, ॲडव्होकेट ॲक्ट 1961चे कलम 32 अन्वये न्यायालयाला हे विशेष अधिकार असतात की न्यायालय कोणत्याही बिगर वकील व्यक्तीला स्वतःची केस स्वतः मांडण्याची परवानगी देऊ शकतो. याला कायदेशीर भाषेमध्ये प्रोसिडिंग इन पर्सन असे म्हणतात. मग ते दिवाणी न्यायालय असो, फौजदारी असो किंवा आपल्या महाराष्ट्रातील महसूल न्यायालय जसे की तहसीलदार, SDO किंवा विभागीय आयुक्त कोर्ट असो. तुम्ही स्वतः उभे राहून युक्तिवाद करू शकता. दिवाणी प्रक्रिया संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा सुद्धा तुम्हाला स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार देतात. आता पाहूयात स्वतः केस लढण्याचे मुख्य फायदे काय आहेत. बघा, पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे पैशांची बचत होते. वकिलांची वाढती फी आणि कोर्टाचा खर्च यातून तुमची थेट सुटका होत असते. तुमच्या स्वतःच्या जमिनीचा किंवा कौटुंबिक वाद असेल तर त्या केसची पार्श्वभूमी तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कोणालाच माहिती नसते. आणि तिसरा फायदा म्हणजे थेट संवाद. कोर्टात जेव्हा तुम्ही स्वतः न्यायाधीशांसमोर बोलता तेव्हा कोणतीही तिसरी व्यक्ती मध्ये नसल्यामुळे तुम्ही तुमची भावना आणि बाजू थेट मांडू शकता, ज्यामुळे कधीकधी न्यायाधीशांवर चांगला प्रभाव देखील पडतो. परंतु जशी नाण्याला दुसरी बाजू असते तसेच स्वतः केस लढण्याचे काही तोटे आणि धोके सुद्धा आहेत. पहिला धोका म्हणजे भावनेचा अतिरेक. स्वतःची केस असल्यामुळे कोर्टात अनेकदा राग, दुःख किंवा भावनांवर नियंत्रण राहत नाही. कोर्ट हे भावनांवर नाही तर पुराव्यांवर चालते आणि भावनेच्या भरात आपण चुकीचे वक्तव्य करून बसतो. दुसरा आणि सर्वात मोठा तोटा म्हणजे कोर्टामध्ये चालणाऱ्या प्रक्रियेचे अज्ञान. बघा, कोर्टात अर्ज कसा करायचा, नोटीस कशी काढायची, साक्षीदारांची उलट तपासणी कशी घ्यायची याचे तांत्रिक नियम सामान्य माणसाला माहिती नसतात. त्यामुळे एक छोटीशी तांत्रिक चूक सुद्धा तुमची जिंकणारी केस हरवू शकते. आणि तिसरा तोटा म्हणजे वेळेचा अपव्यय. वकिलांना कोर्टाच्या तारखा आणि वेळांचे व्यवस्थापन माहिती असते. तुम्ही स्वतः लढताना जर रोज कोर्टात चक्रा मारू लागला तर तुमच्या मूळ नोकरी किंवा व्यवसायाचे मोठे नुकसान होऊ शकते. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर आलो आहोत, ते म्हणजे कोणत्या केसेस तुम्ही स्वतः लढू शकता आणि कोणत्या केसेससाठी वकील असणे अनिवार्य आहे. तुमच्या सोयीसाठी मी याचे 2 स्पष्ट भागामध्ये विभाजन केलेले आहे. पहिले म्हणजे स्वतः लढण्यासारख्या केसेस. जर तुमचा वाद ग्राहक मंचातील म्हणजेच कन्झ्युमर कोर्टातील असेल की जिथे प्रक्रिया अत्यंत सोपी असते तर तिथे तुम्ही तुमची केस स्वतः लढू शकता. दुसरी बाब म्हणजे माहितीचा अधिकार म्हणजेच RTIचे अपील वगैरे. यासाठी सुद्धा वकिलांची गरज नसते. त्याचबरोबर कौटुंबिक न्यायालयामध्ये जर केवळ पोटगीचा किंवा आपसातील संमतीने घटस्फोटाचा साधा विषय असेल तर सुरुवातीला तुम्ही स्वतः तुमची बाजू मांडू शकता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या महसूल न्यायालयामध्ये जर साधी वारस नोंद करायची असेल किंवा एखाद्या साध्या फेरफार नोंदीचा वाद असेल, तुम्ही स्वतः तहसीलदार साहेबांसमोर अर्ज करून आपली बाजू मांडू शकता. आता पाहूयात दुसरी बाजू म्हणजेच वकिलांची गरज असणाऱ्या केसेस म्हणजे कोणत्या. बघा, जर केस गंभीर गुन्हेगारी स्वरूपाची असेल जसे की चोरी असेल, फसवणूक, मारामारी की जिथे थेट जेलची शिक्षा होऊ शकते, तिथे स्वतः प्रयोग करण्याची चूक कधीही करू नका. तसेच रेग्युलर दिवाणी न्यायालयामधील मालमत्तेचे आणि जमिनीचे गुंतागुंतीचे वाद जिथे अनेक जुनी कागदपत्रे तपासायची असतात तेथे वकिलांचे कायदेशीर डावपेचच लागतात. महसूल न्यायालयाच्या बाबतीतही जर एखाद्याने फसवणूक करून तुमच्या जमिनीचा फेरफार स्वतःच्या नावावर केलेला असेल किंवा तुम्हाला SDO आणि विभागीय आयुक्तांकडे अपील किंवा रिव्हिजन दाखल करायचे असेल तर तिथल्या कायदेशीर पळवाटा आणि मुदतीचे नियम सामान्य माणसाला समजत नाहीत. तिथे अनुभवी वकिलांची मदत घेणे शहाणपणाचे ठरते. तसेच हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टातील अपिलांसाठी देखील वकिलांशिवाय पर्याय नसतो. थोडक्यात सांगायचे झाले तर जिथे प्रकरण साधे आणि कागदपत्रांवर आधारित असे आहे तिथे तुम्ही स्वतः उभे राहा, परंतु जिथे तुमचा मालकी हक्क, मोठी मालमत्ता किंवा स्वतंत्र पणाला लागलेले आहे तिथे तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. आता तुम्ही म्हणाल, आम्हाला वकिलांची आवाढव्य फी परवडत देखील नाही आणि स्वतः लढणे धोक्याचे आहे, मग आम्ही काय करायचे? तर बघा, यावर 3 उत्तम मधले मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे मोफत कायदेशीर मदत. जर तुमचे उत्पन्न मर्यादित असेल किंवा तुम्ही महिला, ज्येष्ठ
नागरिक किंवा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असाल तर सरकार तुम्हाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत सरकारी खर्चाने मोफत वकील उपलब्ध करून देते. त्याचप्रमाणे दुसरा मार्ग आहे की तुम्ही कोर्टात स्वतः उभे राहा, पण कोर्टाचा अर्ज, मुख्य दावा किंवा मृत्यूपत्र यासारखी महत्त्वाची कागदपत्रे एखाद्या चांगल्या वकिलांकडून किंवा आमच्याकडून देखील ड्राफ्ट करून घ्या. यामुळे वकिलांची कोर्टात हजर राहण्याची मोठी फी वाचेल आणि तुमचे पेपर्सही कायदेशीरदृष्ट्या पक्के होतील. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे लीगल कन्सल्टंट. केस कोर्टात नेण्यापूर्वी तुम्ही कायदेशीर सल्ला घेण्यासाठी वकिलांची मदत घ्या, जेणेकरून तुम्हाला दिशा समजेल आणि पुढील वाटचाल सोपी होईल. व्हिडिओचा मतित अर्थ पाहिला तर कायदा तुम्हाला स्वतःची केस स्वतः लढण्याचा अधिकार देतो हे खरे आहे, परंतु हा अधिकार म्हणजे दुधारी तलवारीसारखा आहे. छोट्या आणि महसूल दप्तरातील साध्या प्रकरणासाठी स्वतः पुढे येणे नक्कीच चांगले आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल आणि पैसाही वाचेल. परंतु जिथे प्रश्न जमिनीच्या मालकी हक्काचा किंवा फौजदारी गुन्ह्याचा असतो तिथे वकिली पेशामध्ये अनुभव असणाऱ्या तज्ज्ञांची, वकिलांची मदत घेणे योग्य ठरते. कायदा हा विहिरीसारखा आहे, योग्य खोली माहिती असल्याशिवाय त्यामध्ये उडी मारू नका. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतः केस लढावी की आपल्या केसमध्ये वकील साहेबांची नियुक्ती करावी याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.